त्या छोट्या चुकीमुळे आज मोठा प्रॉफिट मिस झाला आणि ती चुकी काय होती ती मी शेवटला सांगेन. त्याच्या अगोदर मी गोव्याला तर मिनी ब्लॉग तुम्हाला दाखवतो शूट करून. तर हा आमचा रूम होता आणि रूममधून असा व्ह्यू आहे आणि आम्ही पंजिमला थांबलो होतो, डबल चांगला रूम होता आणि इंटिरियर्स वगैरे सगळं चांगलं होतं, एस्थेटिक होता. त्याचे काहीतरी आम्हाला 12,500 रुपये लागले 3 नाईटचे. त्याच्यानंतर आम्ही गेलो 31 जानेवारी कॅफे. ही जी पण लोकं पंजिमला येत असतील तर नक्की हा कॅफे व्हिजिट करा. खूप मस्त आहे कॅफे आणि एकदम हिडन जेम आहे. फोटो सेशनसाठी, फोटो क्लिक करायसाठी एकदम चांगला कॅफे आहे. फूड पण चांगला होता आणि आणि रेट्स पण चांगले होते आणि टेस्ट पण चांगली होती. तर नक्की तुम्ही हा कॅफे व्हिजिट करा. जास्त फॉरेनर्स तिथे असतात, पण काल खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला जागा भेटली. आतमध्ये तुम्हाला दाखवतो आतमधला एम्बियन्स कसा आहे आणि आतला असा एम्बियन्स आहे. आणि फूड तुम्हाला ज्यांना बेकरी आयटम्स आवडतात, गोव्याचे जे लोकल फूड्स तुम्हाला ट्राय करा, नक्की तुम्ही इथं या. तुम्ही गोवन फूड ट्राय करा, खूप चांगले टेस्ट होते. त्याच्यानंतर आम्ही गेलो डोनापोलाला थोडा गरमी असल्यामुळे दुपारी पोहोचला, त्याच्यामुळे तिकडे आम्हाला माणूस भेटला, त्यांनी आम्हाला एक बोट राईड केली आणि बोट राईडमुळे आम्ही तिथं बोट राईडमध्ये एन्जॉय केला 1 तास. आणि लाईव्ह पोझिशन तुम्ही बघू शकता वरती चालूच होती आणि ती मस्त त्यांनी 4-5 स्पॉट्स दाखवले. आणि त्याच्यानंतर आम्ही मग टाईम झाला तिथं, कारण थलासाला पण गेलो, पण तिथं खूप ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला तिथं टेबल भेटला, त्याच्यामुळे रात झाली आणि आम्ही बागा बीचला आलो. आम्ही शॅकवर एन्जॉय केला. आणि ट्रेडमध्ये चुकी काय झाली तुम्हाला दाखवतो. ट्रेडमध्ये ही चुकी झाली का मी स्टॉपलॉस चुकून 10 पॉईंट खाली ठेवला होता, कारण मला 10 पॉईंट वरती ठेवला. एकदम स्ट्रिक्ट ट्रेल झाला, त्याच्यामुळे त्यांनी एक व्हॉलेटेड स्टॉपलॉस हिट केला नाही तर. आणि मी काहीतरी 4,200 रुपयामध्ये प्रॉफिट एक्झिट केला आणि मी बाहेर गेलो, त्याच्यामुळे री एंट्री करू शकलो नाही. थँक्यू.